तसं तर शॉर्ट व्हिडिओचे पार्ट 1, 2, 3, 4 आलेत, पण एखादा लाँग व्हिडिओमध्ये सगळंच होऊन जाऊ दे म्हणून हा लाँग व्हिडिओ केला आहे. यात्रेला जाण्यासाठी भजी, टोमॅटो घालून हरभऱ्याची डाळ, चपाती हे सगळं केलं होतं. जाताना व्यवस्थित गेलो. पूर्ण कारखान्यापर्यंत जाऊपर्यंत काहीसुद्धा गर्दी नव्हती किंवा ट्रॅफिक नव्हतं. जसं कारखाना आम्ही क्रॉस केला त्यानंतर पुढं गेलो, एवढं ट्रॅफिक लागलं की गाडी हाय अशा जागेला बंद करावी लागायची. पुढं गेल्या गाड्यानंतर मग चालू करायची. वेळ थांबलो, काय ट्रॅफिक निघेना म्हणून आम्ही गाडीला युटर्न घेतला आणि परत दुसऱ्या शॉर्टकट रोडनं गेलो. तर शॉर्टकटमध्ये निम्म्या रस्त्यापर्यंत जाऊपर्यंत तिथं सगळं ट्रॅफिक अजून जाम झालं होतं. तिथल्या गाड्या सोडणं झाली होती पुढची लोक. गाडी तिथंच लावली ना, अर्धा-पाऊण किलोमीटर चालत आम्ही कृष्णा नदीवर आलो. कृष्णा नदीवर आल्यानंतर दर्शनही घेतलं आणि परत पुढं गेलो. तिथं पण एक लई भारी गंमत झाली. आम्ही एका रोडनं गेलेलो. तिथं गेल्यानंतर आम्हाला पोलीसवाले काय म्हणले, युटर्न घ्या आणि तिथनं या. युटर्न घ्यायला गेलो तर आम्ही जिथनं आलो होतो तिथंच आम्हाला नेऊन पोचवलं त्यांनी. परत आणि त्याच लाईनीत बसलो. थोडं पुढं आल्यानंतर आम्ही उतरलो आणि चालायला चालू केलं आणि मग मंदिराचं दर्शन घेतलं. पण गर्दी होती जास्त. आत गेलो, आतलं काही घेतलं नाही जास्त. आत फोन नेला नव्हता. दर्शन तेन भारी झालं. नारळही सगळं फोडून आम्ही खरेदीला गेलतो. खरेदीला तर लय भारी अशी कानातली तेन हे सगळं 100 रुपयाला होतं आणि एवढी भारी भारी होती की बास, सगळं घेऊच वाटायचं. पण एक कंबरपट्टा पण मला खूप दिवसापासून पाहिजे होतं. ऑनलाईन पण बघितलं, पण काय असं तुटकं बेन आलं तर काय करायचं म्हणून नव्हतं घेतलं. आता इथं भेटल्यात तर घेऊनच टाकावं म्हणून 3 कंबरपट्टा घेतलं आणि त्यात 2 100-100वाला आणि एक 150च्या वर काहीतरी होता. ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आणि काय काय घेतलं ते पण दाखवते. थँक्यू.